नमस्ते. आज आपण अगदी पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी. ही खूप जुनी रेसिपी आहे आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागते. एकदम आतमध्ये अशी ओलसर असते, बाहेरून मसाला. तर खाण्यासाठीही तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता किंवा एक तोंडी लावायचा पदार्थ म्हणून पण हा वापरू शकता. आता शेवग्याच्या शेंगांचे फायदे तर तुम्हाला माहीत आहेतच. याच्यामध्ये लोह, कॅल्शियम जास्त आहे, विटॅमिन ए, सी, प्रोटीन भरपूर आहे आणि स्किनसाठी हे मेन म्हणजे अँटी एजिंग, अँटी फंगल म्हणून काम करतं. जर आपले केस गळत असतील तरीसुद्धा आपल्याला शेवग्याच्या शेंगाचा, अगदी पानाचा, फुलांचा, ह्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला वापर आरोग्यासाठी होतो. तर अशी आहे शेवग्याची शेंग. आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि हिला एक 4 सेंटीमीटर भागामध्ये याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता ही शेवग्याची शेंग आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून कुकरमध्ये याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कुकरच्या डब्यामध्ये, किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरला पण टाकू शकता आणि याला 2 शिट्ट्या देऊन आपण उकडून घेणार आहोत. तर चवीप्रमाणे शेंगाच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि अगदी किंचित हळद घालायची. आता हे सर्व शेंगांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये याला आपण 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. तर अशी ही शेवग्याची शेंग, मी जसं म्हटलं की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आपलं रक्तशुद्धीकरणाला मदत करते, त्याचबरोबर श्वसनासंबंधी जरी काही विकार असतील तर तेही बरे करण्यासाठी मदत करते. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्या. आता हा मी भाकरीचा तवा वापरलेला आहे. बऱ्याचदा ही भाजी भाकरी झाली की त्याच तव्यामध्ये केली जाते. तर नेहमीसारखेच जिरे घाला, मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की जिरे घाला, थोडंसं हिंग घाला आणि कढीपत्त्याची पानं घाला. आता एक 4-5 लसूण पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये चेचून घ्या आणि त्याही बारीक करून याच्यामध्ये मिक्स करा. ही फोडणी व्यवस्थित परतून झाली की याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर ही भाजी अतिशय चवीला सुंदर होते, अतिशय पौष्टिक आहे आणि कमीत कमी मसाल्यामध्ये, कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही छान लागते. कांदा भाजण्यापुरतं थोडंसं मीठ घालायचं. आता आपण शेवग्याच्या शेंगा शिजत घालताना पण मीठ घातलेलं होतं, तर तो अंदाज लक्षात ठेवायचा. अगदी थोडासा टोमॅटो या भाजीला आपल्याला लागणार आहे. आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला, जरा टोमॅटो आपला मऊ झाला की आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. तर ही साधी आपली लाल मिरची पावडर आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे. जिरे भाजलेले आहेत, त्याची पावडर करून ती पावडर याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे मसाले याच्यात व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे मसाले भाजून झाले की घरचा मसाला 1 चमचा किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला पण घालू शकता. आता हा मसाला परतून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हे मिश्रण आता कोरडं कोरडं जाणवायला लागलेलं आहे. तर आपण शेंगा उकडून घेतलेलं जे पाणी होतं डब्यामध्ये राहिलेलं, तेच पाणी आपण वाया नाही घालवायचं. तर ते आपण या मसाल्याला भाजण्यासाठी याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ह्या शेंगेतल्या पाण्यामध्येच आता हा मसाला आपण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर हे सगळे मसाले एकरूप करून घ्यायचे. गरज वाटली तर अजून राहिलेलं पाणी पण तुम्ही या स्टेजला घालू शकता. आता खूप पाणी पण आपल्याला याच्यात घालायचं नाहीये, कारण आपण शेंगाच्या अंदाजाने अगदी थोडंसं पाणी घातलेलं होतं, तेवढंच वापरायचंय. नाही तर मग शेंगा आपल्या पाण्यामध्ये शिजतानाच फुटून जातील. तर ह्या फुटता पण कामा नये, पण शिजल्या पण पाहिजेत. आता स्लो फ्लेमवर हा जो काही मसाला आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये ह्या शेंगा घालायच्या आणि व्यवस्थित परतून ह्याला 1-2 मिनिटासाठी आपण वाफ देणार आहोत. तर याला आपण आता झाकून ठेवूया. वाफ दिल्यामुळे काय होईल की सगळे मसाले आहेत त्या शेंगामध्ये व्यवस्थित मुरले जातील आणि मग शेंग पण चवीला अतिशय सुंदर लागेल. तर हे पहा, आता सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेलेत, शेंगामध्ये मुरलेले आहेत. तर ही शेंग अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची. खूप हिला हलवत बसायचं नाही, नाही तर मग शेंगा आपल्या तुटतील. तर ह्या खाताना अशा आपल्याला छान दिसायला पण हव्यात. आता ह्या स्टेजलाच आपण कारळ्याची चटणी, ज्याला नायगर सीड असं म्हणतात, काही जण खुरासनी म्हणतात, तर त्याची चटणी बनवलेली असते ती घालायची. ही चटणी ओमेगा 3 फॅटी ॲसिडनी परिपूर्ण असते, म्हणजे आपल्या हृदयासाठी चांगली असते, आपल्या स्किनसाठी चांगली असते आणि मेन म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवते. तर ही चटणी वरून घातली तर आपल्याला दुसरं काही घालायची गरज पडत नाही. जर तुमच्याकडे कारळ्याची चटणी नसेल मग मात्र भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथे वापरू शकता. तर अशी ही आता आपली भाजी मस्त चमचमीत रस्सिली अशी तयार झालेली आहे.
तर हे पहा, दिसायलाही सुंदर दिसते, चवीला तर उत्तम लागतेच. आणि ही एक पारंपरिक रेसिपी आहे. तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या ज्या जुन्या रेसिपी आहेत त्या आपण स्वतःही खाल्ल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांनाही खाऊ घातल्या पाहिजेत. कारण जोपर्यंत त्या आपण खाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मुलांना खायच्या असतात हे समजणार नाही. तर तुम्ही ट्राय करा आणि मुलांनाही खायला ह्या शेंगा द्या. अतिशय पौष्टिक अशी ही आपली रेसिपी मस्त तयार झालेली आहे. ही तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर आता ह्या भाजीवर तुम्ही ओल्या नारळाचं चव म्हणजेच खिसलेलं ओलं खोबरं सुद्धा थोडंसं घालू शकता. तर अशी ही आपली मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की सुचवा. धन्यवाद.